मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यास लाभलेला कोकण हा प्रदेश निसर्ग, समुद्र, उंच उंच दऱ्या, डोंगराळ प्रदेश, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, या पर्वतांना धडकणारं निळसळ पाणी, याचबरोबर पश्चिम समुद्रकिनारा सर्वांना आनंदित मोहित करणारा कोकण कडा. एकदा पाऊल पडलं की तुम्हाला असं जाणवेल, नैनिताल, पिथोरागडसारखे रोड, वळणदार रस्ते, उंच उंच घाट रस्ते. कोकण म्हटलं की क्षितिजाला समुद्र मिळाला असे जाणवते. किनारपट्टी जवळपास 720 किमी लांबीची लाभली असल्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरते. कोकणातील समुद्रकिनारा पर्यटकांना उन्हाळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत असतो. कोकण भूमी अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेली आहे. येथील हापूस आंबा, गावरान केळी, सुपारी, फणस, काजूच्या बागा, नारळ, कोकम, जांभळ, करवंद अशा अनेक प्रकारच्या फळांची चव पर्यटकांची उत्कंठा वाढवत राहतात. नाविन्याने भुरळ पाडणारा ऐतिहासिक वारसा असलेला हा प्रदेश आज आपली अस्मिता परकीयांच्या हातात देऊन टाकला जात आहे. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग असून याच प्रशासकीय विभागामधील कोकण हा एक विभाग आहे, ज्यात 7 जिल्ह्याचा समावेश होतो. कोकण विभागाला 2 महानगर लाभले आहे, तर बहुतांश लोकसंख्या ही शहरी भागामध्ये वास्तव्यास राहते. कोकण लाल माती. भौगोलिक परिस्थितीनुसार निसर्गाने नटलेला कोकण महाराष्ट्राचा स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जातो. बहुतांश जमिनीचा स्तर इतर विभागाच्या तुलनेत कडक व लाल गेरू रंगाचा आहे. कोकणातील माती लाल गेरू रंगाची दिसण्याचे कारण म्हणजे मातीमध्ये लोहाचे असलेले प्रमाण व मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस. उन्हाळ्याचा चटका बसून लाल जांभ्या खडकाची होणारी झीज लाल मातीला जन्म देते. हीच प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत राहिली आहे. कोकण शेती. लाल मातीचा उपयोग कृषी उत्पादनासाठी योग्य समजला जातो, ज्यात काजूच्या बागा, सुपारी, आंबा अशा अनेक फळबागा व खाचऱ्याच्या जमिनीमध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. तर डोंगराळ उथळ जमिनीमध्ये नाचणी होऊ शकते. अशा जमिनीत लोहाचे व कुजलेल्या पानांपासून अनेक मूलद्रव्य आढळतात. तर डोंगराळ पट्ट्यातील माती नाचणीच्या बुडाला चिकटून राहत असल्याने मातीच्या पावसासोबत वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. कोकणातील प्रमुख मुख्य नद्या. महाराष्ट्राला सर्वाधिक नद्यांचे उगमस्थान कोकण विभागाला लाभले आहे. पौराणिक कथांमध्ये संत कालिदास यांच्या मेघदूत या काव्यात यक्ष देवतास दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना पृथ्वीचे सौंदर्य कसे आहे हे विचारणा करण्यात आली आहे. त्यावेळी दक्षिणेकडील जमिनीवरचे सौंदर्य अचूक डोंगर दऱ्यांचे वर्णनही मेघदूत ग्रंथात या कथामार्फत ही मिळते. कोकणातील निसर्ग सौंदर्यात सह्याद्री पर्वतामधून उगम पावणाऱ्या नद्यांनी पर्यटन वाढवण्यासाठी अनमोल योगदान दिले आहे. सह्याद्रीच्या डोंगरामधून उगम पावणाऱ्या नद्या जशा लहान बाळाच्या जन्म देतात तशा पद्धतीने दिसतात. या नद्यांना आकाशातून समुद्राला मिळताना पाहिले त्यावेळी एखादे पोर सासरला जाऊन माहेरी आल्यावर आईला मिठी मारते, अगदी त्याचप्रमाणे समुद्राला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्या. सह्याद्रीच्या कुशीतून बहुतांश नद्यांचा उगम होऊन पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला या नद्या मिळतात. प्रमुख नद्या जगबुडी नदी, बाव, रत्नागिरी, जैतापूर, मचकुंदी नदी, वशिष्ठी नदी, जैतापूर नदी, सावित्री नदी व इतर उपनद्या भरजा, केव, काजळी नदी, शिव नदी. रत्नागिरी जिल्ह्यातून या प्रमुख नद्या वाहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्या. सिंधुदुर्ग जिल्हा कोकणातील सर्वात जास्त नद्यांचा उगमस्थान असलेला जिल्हा आहे. प्रमुख नदी देवगड, गड नदी, तेरेखोल, वाघोटन, कर्ली, तिलारी. उपनद्या आसरा नदी, जानवली, खांडरा, बंडा, बेल, पियाळी, शकू, भावसाळ, सुखशांती, सरंबळ या प्रमुख व उपनद्या उगम पावतात. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या. जिल्ह्यात ऐतिहासिक व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून ओळखले जाते. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या उल्हास नदी, घोड नदी, गांधार, सावित्री, काळ, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका.
पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्या. पालघर हा जिल्हा कोकणच्या उत्तर दिशेच्या टोकावर पाहावयास मिळतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वैतरणा खोरे तसेच उल्हास खोरे या जिल्ह्यात नद्यांच्या खोऱ्यामुळे अधिक महत्त्व प्राप्त होतं. पालघर जिल्ह्यातून वाहत जाणाऱ्या प्रमुख नद्या वैतरणा नदी, उल्हास नदी आणि उपनद्या बारवी, भातसा, पिंजाळ, सूर्य, दहेरजा, तानसा. कोकणातील नद्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यास मोठे योगदान लाभले आहे.